हॅलो सुवर्णमयी. तुम्हाला पण असं वाटतं ना की आपण घरातल्या प्रत्येकासाठी अन्नपूर्ण आहोत. सकाळचा नाश्ता, डबा, सासू सासऱ्यांसाठी पथ्यकर जेवण, नवऱ्यासाठी आवडीचे पदार्थ, मुलांसाठी पिझ्झा, केक आणि त्यांच्या पोटात भाज्या जाव्यात म्हणून मोमोज सुद्धा बनवायला शिकलो. सगळं अगदी वेळेवर आणि परफेक्ट. पण या सगळ्या धावपळीत तुमच्या थाळीचं काय? जेव्हा घरातलं सगळं आवरून होतं तेव्हा आपल्याला जाणवतं ना की थकल्यासारखं वाटतंय. इथे आपण कुणाच्याही चुका शोधत नाही आहोत. आपलं स्वतःच्या आहाराकडे होणारं दुर्लक्ष, टाळाटाळ ह्या तर आपल्या प्रेमाच्या आणि त्यागाच्या खुणा आहेत. पण 40-50 नंतर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपली शक्ती कायम टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःला जपणं किती गरजेचं आहे. कारण इतके दिवस असेल तशा आहारावर आपल्या शरीराने आपल्याला साथ दिली, पण वय वाढेल तसं आता तरी काही बदल केले पाहिजेत. फक्त वजनासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठीच व्यायामापेक्षा आहार जास्त जबाबदार असतो. चला तर मग आपल्या आहाराच्या सवयींमध्ये न कळत होणाऱ्या अशा 10 गोष्टींबद्दल बोलूया, ज्या तुम्ही आजपासून नक्की बदलू शकता. एक बोनस 11वी चूक सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. ते ऐकणं कदाचित सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही नेहमी सगळ्यांना विचारता, पोट भरलं का, अजून वाढू का? पण आपली सगळ्यात मोठी चूक म्हणजे आपण नेहमी इतरांना खाऊ घालतो आणि सगळ्यात शेवटी उरलेलं असेल किंवा काहीतरी थंड झालेलं असेल किंवा शिळं असेल ते खाऊन टाकतो. आपण म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जणी. काही अपवाद नक्कीच असतील आणि ती खूपच चांगली गोष्ट आहे. तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते मला कमेंट करून नक्की सांगा. किंवा बऱ्याच जणींची अशी पण सवय असते की जेवण बनवताना नुसती चव बघण्याच्या नादात थोडं थोडं खात राहतात आणि मग जेवणाच्या वेळी भूक नसते. आणि शिवाय मी आधी खाल्लंय असं म्हणून पूर्ण जेवण सुद्धा व्यवस्थित जेवत नाहीत.